बायको घेऊन हा स्वतःचे निर्णय स्वतः घेत जा थोडेसे आणि स्वतःचे काम स्वतः करत जा ना. आईने बनवलाय बघा आज आंब्याचा रस, मस्त मी आंब्याचा रस. मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर चला आजच्या ब्लॉग की करतो सुरुवात. मस्त साबुदाणा उपवास असल्यामुळे आणि ओम पण जेवायला बसलाय, राज तिकडनं बसलाय. साबुदाण्याचा उपवास नसताना साबुदाणा खातोय बघा. आई पण आणि आम्ही आणले होते आंबे, ते सगळे जण चिरून चिरून खातोय मस्त. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू. सायकल काढून बाहेर जाऊ नकोस. आवाज वाढवून बोलशील नाही तू. हा बेट्या, उलटा टांगेल पंख्याला. का मा घाबरतच नाही खेळायला ना. आता बाहेर कोणीच नाही सांगवायला. हा मड गार्डन बिनकामाचे कपडे खराब होतील. हा मग काय जातो बेटा. कोण येणार आहे का? मग येणार आहे साई दादा. हा अरे देवा, टेन्शन आलं. काम तर करत जा, आईचं काम तर ऐकत जाऊ. मग तू असा कसा बसतो रे? बघा कसा बसायची सिस्टम कोणी शिकवली आली अशी. अरे टेन्शन मध्ये का बसला तू एवढा? बेटा माझा तू लय विचारी पुरुष झाला यार. एवढा लवकर लग्न करायचं तुला? ते सलमान खानचं तर लग्न होऊ दे, मग तुझं लावून दिलं लगेच मी. त्या झालं की नाही नाही. झोपडी कोणाची तोडली तर कसं होईल बेटा? ते मग कुठं राहतील ते? आपण त्यांना घर बनवून देऊ ना नवीन मोठं. बेटा कसं गरिबाची झोपडी तोडलं ना तर मग ते कुठं राहतील? गरीब आहेत ना बिचारे ते लोक. आपण आपल्या घरासारखं घर बनवून. आपल्याचं कुठं घर आहे? हे आपलं थोडं हे सरकारी घर आहे. हा सरकारी. मग आपण दुसरं घर देऊ का? त्यांना कसं देणार तू घर? आपण देऊ ना. कुठून देणार? बनवून. मग त्यांना जागा लागेल ना. जागा इथं किती महाग आहे माहिती तुला? अरे लय महाग असते. ते राहतात ते बरं आहे त्यांचं ज्यापर्यंत तो राहतो. काय करतोय? घरातच खेळतोय काय आई बरोबर? अरे देवा, आज काय घरातच खेळायला घेतलंय भाऊ. बाहेर जायची बंदी झाली आहे. पाहिजे तुझं बघा. ओमच्या बॅटचं आणि बॉलचं कलेक्शन. त्याची मोठी प्लॅस्टिकची बॅट आहे. हा दुसरी बॅट आहे त्याच्याकडे. हा बॉल आहे त्याचा नवीन. हा नवीन बॉल आहे त्याचा लबराचा. बघा हा पण नवीन घेतलाय. जुना होता का? कुठून आणला? कोणी आणून दिला? मम्मीने आणून दिला का? ओके गुड गुड. राजला सांगा ना सायकलचा लॉक बोलला आणि त्याला तूच विचार मग. तूच विचार ना त्याला कुठं काय लॉक आहे मला विचार त्याला. मी काय बोलू? तुमचं भांडण पण मिटवा ना. तुला खोलता येईल का? घे मग. थांब बघा, व्हिडिओ बंद करतो. लोकांना पण माहीत पडेल लॉक आहे तर. खोल. हां गुड. आता जास्त गाणमध्ये फिरू नको सायकलला का? अजून माझी तब्येत बरोबर नाही आहे आणि तू सायकल फिरवायचं म्हणतोयस. पोरांना देऊ नको सायकल. हा ती हँडल नीट कर तिचा. आता आरामशी चालू सायकल का? हा कोणाला टोचनीच मारू नको. सायकलची चेनच गेली. अरे माझा चेन बसवून घे.
तुम्ही लावून द्या ना. लावून घे ना तुझ्या हाताने आता. तू पण शिकत जा ना काही गोष्टी. प्रत्येक ठिकाणी मी येईल का लावायला? हा, स्वतःचे निर्णय स्वतः घेत जा थोडेसे, आणि स्वतःचे कामं स्वतः करत जा ना. तर गानमध्ये फिरू नको जागेला का. हा, जा पटकन ये. ने बनवली बघा आजच्या, काल त्याने घराला झाडू मारली, आज मस्त चहा बनवली ते सगळ्यांना. मला एवढी नको बो. मस्त मस्त एकदम. सगळ्यांना चहा दिली आज राजू. याला पण दे ना ओमाला. ओमा तुम्ही घ्या नाही तर नाही घ्यायची. थोडी दे, थोडी दे. हा, ओम लय फिरतोय आमचा सध्या. याला हाताखालून काढावं लागेल आता मला. तुला अंदाज येईल ना त्याला हाताखालून काढावं. हा पप्पा, पप्पा, मला हात करून घातलं नाही, याला पंख्याला टांगलं. याला पंख्याला टांगू का? पण हालाय जड आहे रे, पंखा सुटून जाईल आपला. नाही. हा, अरे 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 अरे, बघायच्या पांगडी, बघायच्या पांगडी. अरे बस 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 बस. काय बनवायला घेतलाय तू? पोळ्या बनवल्या. काय भाजी बनवली आज? आज कांद्याची चटणी बनवली. कांद्याची चटणी, चपात्या. एक नंबर. आईने आज स्वयंपाक केलाय. त्याला मारलं ना मा, म्हणून दुखतंय. या राजानं मारलं त्याला. काय बी बोलतो मा तो. मजा करताय तुम्ही. राजानं मारलं त्याला. पाणी होता. शांत बस रे. कुठं होता बेटा? कुठं गेलता बेटा तू? आईने बनवलाय बघा आज आंब्याचा रस. मस्त मी आंब्याचा रस, चपाती आणि कांद्याची चटणी बनवली आज. म्हणजे बघा आमची आई कशी पहिले आंब्याचा रस आमच्या घरी बनवत होता, तेव्हा आमची आई मला त्या कोया सगळी नाही म्हणजे धुवून झाल्यानंतर आम्ही त्या कोळी चोखायचो. म्हणजे पहिली अशी गरिबी होती. म्हणजे पहिले सगळ्यांचीच गरिबी होती, असं काही नाही की सगळेच श्रीमंत होते म्हणून. परंतु ती जुनी परंपरा होती. आजही आम्ही तशीच परंपरा जोपासतो. फक्त आता ती आई आम्हाला त्या पोळी देत नाही चोखायला, बाकी काही नाही. आणि कसं आहे आता आंबे पण भरपूर भेटायला लागले ना, त्यावेळेस आंबे पण भेटत नव्हते. तर चला बघा आमचा रस कसा बनतो ते. राज आईला मदत करते रस घोटायला. लोक नातो आले बघा कसे मस्त रस बनवत आहेत. चला मग आम्ही करतो आता जेवण. मस्त रसपुरी बनवली आहे. चला या जेवायला. अरे पडली गाडी, पडली डबल डबल. अरे पुरायला लागला कानावर, म्हणजे पहिले दिला तो. शुभ संध्याकाळ मित्रांनो, कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथं चेंज. तुम्ही ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. मोठ्या भावाला कोणी मारतं का? धर 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 धरला धरला धरला. जागा त्याच्या हात पाय द्यायचे. जाऊ दे जाऊ दे. लागला आता रडायला का?